नमस्कार महाराष्ट्र बुलेटिन न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात महाराष्ट्र बुलेटिन न्यूज। महिला भक्तांचे भावनिक शोषण करणाऱ्या भोंदूबाबाला अटक। राजगुरुनगर प्रकरण उघडकीस। राजगुरुनगर शहरातील चांडोली येथील ITI परिसरात शिवदत्त आश्रम नामक ठिकाणी एका भोंदूबाबाने जादूटोण्याच्या नावाखाली येणाऱ्या महिला भक्तांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत विनयभंग केल्याच्या प्रकरणी घृणास्पद घटना उजेडाआड आली आहे। या संदर्भात खेड पोलीस ठाण्यात 19 ऑगस्ट रोजी एका 35 वर्षीय महिलेने गुन्हा दाखल केला आहे। पोलिसांनी तक्रार लक्षात घेऊन नवनाथ पंढरीनाथ गवळी वय वर्षे 53 याला अटक केली आहे। गवळी बाबा ही व्यक्ती 1.5 वर्षांपूर्वी राजगुरुनगर येथील गडही मैदान परिसरात दत्तभक्त असल्याचा दावा करीत आपला आश्रम सुरू केला होता। नंतर तो चांडोली येथील ITI परिसरात स्वखर्चाने जागा घेत शिवदत्त नावाने आश्रम उभारला आणि महिला भक्तांचे मन जिंकण्यासाठी त्यांची भावना विकृत पद्धतीने वापरण्यास सुरुवात केली। अशा आश्रमादरम्यान अनेक महिलांना मानहानीसह शारीरिक छळ केला गेला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। आरोपीने एका 35 वर्षीय महिला भक्तेचे मन वाऊट कपटाने जिंकून 17 जुलै रोजी आश्रमात तिच्यासोबत केलेल्या अभद्र वर्तनाने गुन्हा घडवला। या घटनेवर पुढे त्रास देणे, फोनवर गैरप्रकार करणे अशा घृणास्पद कृत्यांनी महिलेची मानसिक अवस्था खालावली। या महिला व तिच्या घरच्यांनी एकत्रितपणे पोलिसात तक्रार नोंदवली। पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला अटक केली असून ताब्यात घेण्यात आले आहे। खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीवर जुना विनयभंगाचा कलम 354 तसेच नवीन कलम 74, 75, 2 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला तात्काळ न्यायालयात हजर केले आहे, परंतु तो सध्या जामिनावर मुक्त आहे। पोलिसांनी आणखी महिला यांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता असल्यामुळे चौकशी व तपास रोखठोक पद्धतीने सुरू ठेवली आहे। स्थानिक लोक आणि आश्रमातील काही भक्तगण या भोंड बाबाच्या कारवाया ऐकून संतप्त झाले असून अशा प्रकारच्या गैरवर्तनांवर कडक कारवाई होण्याची मागणी करीत आहेत। गवळी बाबा हे मुक्काम नेवासा, जिल्हा अहिल्यानगर येथून असल्याचे समोर आले आहे आणि असा प्रकार नेवासा येथील परिसरातही झाल्याचे काही लोकांनी नमूद केले आहे। पोलिसांनी या सर्वांच्या तपासासाठी विशेष यंत्रणा तैनात केली आहे। खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की आपल्याकडे महिलांबरोबर अशा प्रकारचे गैरवर्तन सहन केले जाणार नाही। जो कोणीही अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सामील असेल त्याच्या विरुद्ध कठोर पावले उचलली जातील। या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत। आमच्याकडे अशी कोणतीही माहिती असल्यास नागरिकांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार करावी। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आताच महाराष्ट्र बुलेटिन न्यूजला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या बटनावर क्लिक करा।